मंडळी, मी शरद आणि स्वागत करताय तुमचं हिंगोली बस स्टँडवर। दुपारचे बरोबर 12 वाजले। आता जी गाडी गेली ना तिथून मी नांदेड ते हिंगोली असा प्रवास करत इथं आलो आहे। चला आता बस स्टँड वगैरे पाहूया, कोणत्या कोणत्या गाड्या लागतात ते पाहूया या व्हिडिओमध्ये। तर हे हिंगोलीचं असं लांबलचक बस स्टँड, 1 ते 16 क्रमांक असलेलं बस स्थानक हिंगोली मध्यवर्ती। फलट क्रमांक 1 वर अमरावती, अकोला, शेगाव, वाशिम, खामगाव, मंगरुळपीर, चिखली, जळगाव, मेहकर या साईडच्या। 3 नंबरवर पुणे, संभाजीनगर, जालना साईडनं नगर, नाशिक, मुंबई वगैरे। इकडे पंढरपूर, सोलापूर, अंबेजोगाई, परळी, कोल्हापूर, तिकडे औंढा, नागनाथ, बीड, धारूर, मुंबई, परभणी मार्गे ज्या गाड्या लागतात त्यामधल्या प्लॅटवर आहे। समोरची गाडी पाहू शकता, मंगरुळपीर, वाशिम, पंढरपूर चालली आहे। हिंगोली, परभणी, गंगाखेड, परभणी, अंबेजोगाई, कळंब, बार्शी, पंढरपूर असायचा मार्ग आहे। 12 वाजलेले दुपारचे। इकडे इलेक्ट्रिक गाडी जी आहे ती हिंगोली नांदेडसाठी धावते। हिंगोली नांदेडसाठी दर 15 मिनिटांनी या ठिकाणी गाडी असते। तर मंडळी, हे आहे हिंगोली बस स्टँडचं गेट ऑफ एंट्री। इथून प्रवाशांसाठी ये जा करण्यासाठी मार्ग आहे आणि या ठिकाणी फाउंड कलरनं दिलेलं आहे हिंगोली बस स्थानक, मध्यवर्ती बस स्थानक हिंगोली। इकडे पाहू शकता प्रवासी बसलेले आहेत, आपल्या गाडीची वाट पाहत आहे। गाडी चाललेली आहे परभणी, वाशिम। पाहू शकता तुम्ही हिंगोली बस स्थानकचं वेळापत्रक दिलेलं आहे या ठिकाणी। दुपारचे 12:20 झाले। शेगावसाठी गाडी जात आहे हिंगोलीवरून, वाशिम, अकोला, शेगाव, भोकर, नांदेड अशी ही आली आहे आता हिंगोलीमध्ये शेगाव गाडी। आत्ताच लागलेली गाडी हिंगोली, परभणी, औंढा, जाऊड, जिंडू, परभणी मार्गे। हिंगोली बस स्थानक खाली तसंच आहे, अजून कॉन्क्रीटची आवश्यकता आहे, कॉन्क्रीट केलेले नाही आहे। दुपारची वेळ आहे। परभणी हिंगोली गाडी, परभणी हिंगोली, वाशिम हिंगोली, हिंगोली नांदेड असे रूट जास्त असतं इकडे। जर कुणाला पार्सल बोलवायचं असेल किंवा पाठवायचं असेल तर या नंबरवर संपर्क करा। हिंगोली बस स्टँड, महास्पीड, अमरावती, धारूर, अमरावती, वाशिम, गंगाखेड, अंबाजोगाई, धारूर। हिंगोली बस स्टँडचं चौकशी कक्ष। नांदेडसाठी जाणाऱ्या लोकांची गडबड पाहू शकता या गाडीमध्ये, हिंगोली नांदेड। गंगापूरसाठी आलेली गाडी, गंगापूर, माहूर, गंगापूर, पुसद, हिंगोली, औंढा, जिंतूर, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि गंगापूर। ही वाली गाडी आलेली आहे अकोला, पंढरपूर, अकोल्यावरनं आली। आबा पाहाचा आबा, हिंगोली, परभणी, गंगाखेड, परळी, अंबेजोगाई, कळंब, बार्शी, कुरुळवाडी, पंढरपूर। या गाडीचा मार्ग आहे अकोला, पंढरपूर, अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, गंगाखेड, परळी, अंबेजोगाई, कळंब, बार्शी, कुरुळवाडी, पंढरपूर। हिंगोली, परभणी। समोरची गाडी हिंगोली, पैठण, औंढा, नागनाथ, परभणी, माजलगाव, गेवराई आणि पैठण असायचा रूट आहे। छत्रपती संभाजीनगर, पैठण। अधिक माहितीसाठी जवळच्या सेंटरला व्हिजिट करा किंवा मराठवाड्यासाठी कॉल करा 90-19-54-78-02। राज्य परिवहन बसमधून विना तिकीट प्रवास करणे हा कायद्याने गुन्हा आहे। पाहू शकता मित्रांनो, या ठिकाणी पाणी साचलेलं आहे ना। या ठिकाणी जर पार्किंगची व्यवस्था किंवा काहीतरी बगीचा वगैरे असं काहीतरी असतं आणि इकडे जर कॉन्क्रीट झालेलं असतं तर हे हिंगोली बस स्टँड अजून चांगलं दिसलं असतं या अँगलनं सुद्धा। तर तुम्हाला काय वाटते हिंगोलीकर, कमेंटमधून नक्की सांगा। दुपारचा 1 वाजला। गाडी नांदेड मुखेड, अमरावती, नांदेड मुखेड, कारंजा, वाशिम, हिंगोली मुखेड। 1 वाजला आहे। हिंगोली, उदगीर,
परभणी, गंगाखेड, अहमदपूर, उदगीरसाठी ही गाडी चालली. हिंगोली बसस्टँड. गाडी लागली 1 वाजताची साडीबोरी, हिंगोली साडीबोरीसाठी. आणि गर्दी पाहू शकता त्या गाडीसाठी. संभाजीनगर ते किनवट गाडी मार्गाईचा जालना, जिंतूर, हिंगोली आणि किनवट. समोरची गाडी अकोला, सोलापूर, मालेगाव, वाशिम, हिंगोली, नंतर नांदेड, अहमदपूर, लातूर, तुळजापूर, सोलापूर, गेवराई, हिंगोली परत आलेली. दैवत, माजलगाव, परभणी, औंढा, हिंगोली या मार्गाने परत आलेली गाडी आहे ही. आता यवतमाळ, बीड आहे ही गाडी समोरची. आणि इकडे चंद्रपूर, अंबाजोगाई. भरपूर साऱ्या गाड्या आहेत. दुपारची वेळ आहे. हिंगोली बसस्टँड आणि प्रवाशांची तुडुंब गर्दी. 1:15 हिंगोली रिसोड, जवळा, पडशी, आजेगाव, म्हाडशी, रिसोड असा या गाडीचा रूट. ही गाडी लागली गेवराईसाठी. आता परत आली की काय नवीन लागली काय माहिती, पण हिंगोली गेवराई लागली. औंढा, परभणी, मानवत, पाथरी, माजलगाव आणि गेवराई टोटल रूट आहे या गाडीचा असा. 1:30 वाजताचा टाईम हिंगोली गेवराई गाडी. औंढा, परभणी, मानवत, पाथरी, माजलगाव आणि गेवराई असं रूट आहे या गाडीचा. बीड. समोरची गाडी किनवट, बीड, माहूर, पुसद, हिंगोली, परभणी, पाथरी, माजलगाव, बीड. मग 1 वर धाराशिव, अमरावती, येरमाळा, कळंब, अंबाजोगाई, परभणी, हिंगोली, वाशिम, कारंजा आणि अमरावतीसाठी वाजला आहेत 1:15. इकडे पण अमरावती आली, अंबाजोगाई अमरावती, इकडे धाराशिव अमरावती. 1:30 वाजला आहे. दुपारचा 1:30 वाजला आहे. बीड, यवतमाळ गाडी, माजलगाव, परभणी, हिंगोली, पुसद, दिग्रस, दारव्हा, यवतमाळ. समोरची बस उदगीर ते शेगाव, नांदेड, हिंगोली, वाशिम, शेगावसाठी. दुपारची वेळ आहे. वाजला आहे 1:30. सोलापूर, अकोला या ठिकाणी आलेली आहे. सोलापूर, तुळजापूर, लातूर, अहमदपूर, नांदेड, हिंगोली, वाशिम, मालेगाव, अकोला. या ठिकाणी उकडी आलेली आहे. औंढा, हुकडी, हिंगोली, औंढा, उकडी. 1:30 वाजलेला आहे. आता 1:30 वाजलेला आहे. समोरची बस सोलापूर, कळमनुरीसाठी चाललेली आहे. या ठिकाणी इलेक्ट्रॉशिवाय इलेक्ट्रिक गाडीने सुद्धा हजेरी लावली. नागपूर, परभणी, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, परभणी. 1:30 वाजलेला आहे. हिंगोली, बाबुळगाव, हिंगोली असा इथला लोकल रूट आहे. दुपारचे 2 वाजले आणि औंढासाठी गाडी झाली हिंगोलीवरनं. औंढा आणि इकडे लागलेली आहे. खानापूर लिहिलेलं आहे पण काय माहिती आता. अमरावती, लातूर आलेली आहे. अमरावतीवरनं कारंजा, वाशिम, आता हिंगोली, नांदेड, अहमदपूर आणि लातूर. आणि गर्दी पाहू शकता या गाडीसाठी. भयानक गर्दी आहे. वाजले आहेत दुपारचे 2 आणि समोर गाडी आहे चंद्रपूर, यवतमाळ, वसमत, वणी, पुसद, यवतमाळ, हिंगोली, परभणी या मार्गाने जाणारी. आणि इकडे चंद्रपूर, परभणी आलेली आहे. समोरची बस जांभरूणसाठी जात आहे हिंगोलीवरनं. दुपारचे वाजलेले आहे 2:20. समोरची तपोवनसाठी बस लागली आहे आणि दुपारचे 2:15 वाजले. तपोवन. दुपारचे 2:30 वाजले आहे. पोहरा देवीसाठी गाडी जात आहे हिंगोलीवरून. ही आली गेवराई, माजलगाव, पाथरी, परभणी.
कळमनुरी पुसद दिग्रस पोहरादेवी असा याचा रूट आहे. इकडे माहूर गडसाठी गाडी लागलेली आहे.